आयज म्हाका खूप खूप खोशी जाता की आयज कातकरी समाजातलो एक भुरगो फुडें सरला। हें पळोवन अशें दिसता की कातकरी समाज आतां फाटी ना, हें ह्या भुरग्यान आयज सिद्ध केलां। तशेंच हांव तेच्या आई बाबाचें खूब खूब अभिनंदन करता, तशेंच तेच्या हे इस्कॉलाचें म्हणजे शिक्षकांचें अभिनंदन करता आणि अशेंच तेंच्या आई बाबान फुडें सरून आणि तेंनी फुडें सरपाचो। आम्ही कोण खंयच्या समाजातलो तो आसा, कोण आसा, गरीब आसा, श्रीमंत आसा, हेचे कांय फरक पडना जर त्याच्या जिद्द आसा। आणि म्हाका ही जिद्द तेणी आयज बऱ्यापैकी बाळगले आणि आज तेणी यश संपादन केला। फक्त जिद्द आसून जायना आणि फोकस आसूनय जायना, तर त्याच्या फाटल्यान शाबासकी दिवपी किंवा तेका तशें सांबाळून घेवपी, तेका हेल्प करपी, मदत करपी अशी माणसां समाजात लागता। आणि म्हाका दिसता नवचेता युवक संघाचे हांव अभिनंदन करता, कारण ते नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबयता आणि तेका सपोर्ट जे करता ते डेफिनेटली आमचे सर आर्लेकर सर हे सदांच म्हाका दिसता एक पावल फुडें वचून प्रत्येक गोष्टीक शाबासकी दिता, प्रत्येक गोष्टीक सपोर्ट करता आणि ते आतापर्यंत तांणी भरपूर अशी कामां केल्ली आसा की प्रत्येकाक हात दिल्लो आसा। खरेंच म्हाका दिसता हे खरेंच क्रांती आसा ह्या जिवनांतली त्यांच्या, की त्यांच्या भुरग्यान आयज शिक्षणात जे यश संपादन केला त्या समाजा लागून एक क्रांती घडोवन घेतलेली आसा की खंय तरी तांकां प्रेरणा मेळपाक त्यांच्या भुरग्या समाजाक। आणि म्हाका दिसता खऱ्या तरेन जेन्ना आमी म्हणटा विकास कसो आसचो, जाल्यार म्हाका दिसता असो विकास आसचो की ह्या समाजाचो भुरगो सुद्धा शिक्षणांतसून फुडें येवचो। म्हाका दिसता कृष्णा पालयेकरान ह्या समाजाक लागून जायते वेळार तांकां जायते फावटी हेल्थ वायज जावं, बेजीक गरजो जावं, हांगा सदांच आमदाराच्या सहकार्यान तांकां खुबशे बरे प्रयत्न केल्लो गोश्टी दिवपाक। आनी म्हाका ताचोच परिणाम म्हाका दिसता की तांचो भुरगो शिक्षणांत आयज कितें तरी साध्य करूंक शकलो। आयज खंय तरी एक कातकरी समाजाचो भुरगो आयज 44% पास करून घेतल्या बद्दल आणि त्याचो सत्कार सोहळो केल्या बद्दल पयलीं हांव तुमच्या आमदाराचे पयलीं अभिनंदन करता। अशें गोरगरिबांक हेल्प करीत आनी गोरगरीब केन्ना विचारपाक केन्ना पावचो ना। आनी तेच परीन आमचो नवचेतना युवक संघाचो प्रेसिडेंट कृष्णा पालेकर त्याचो आयज बर्थडे, पण त्या बर्थडेच्या निमित्तान आयज बरो तरेन प्रोग्राम आयज अरेंज केला, तेचे पण स्वागत करता, ताका धन्यवाद दिता। अशेंच तुमी प्रोग्राम करीत रावात, आमचो तुमकां सारको पाठिंबो आसतलो। आयज ताका खूब खूब शुभेच्छा आणि आयज त्या निमतान तेणी आयज हो बरो कार्यक्रम हांगा घडयल्लो आसा। जो कातकार समाज आयज सदांच म्हणटा कितें बारीक लोक खंयसरच फुडें येवंक शकना, पण ते केन्नाच फुडें जावचे ना। जे पेडण्यान आयज जे कातकार समाज आहा तांकां म्हाजो सपोर्ट सदांच आसतलो आणि हेजे फुडें हांव तांकां जाता तितले तांकां म्हाजो सपोर्ट दीत रावतलो। तशेंच आयज तेंचो एक समाजाचो आयज एक भुरगो बऱ्यान बरो आयज शिकोन तेणी SSCन आयज बऱ्यान बरे मार्क्स दिवन घेतलेले आसा। ते आयज तेणी खऱ्यांनीच म्हाका दिसता जे कातकार समाजाचो आयज तेणी एक व्हडलो हे रिस्पेक्ट तेणी दवरलेलो आसा आणि तेणी जे कोण करूंक शकना ते आयज तेणी करून दाखयल्या। तशेंच हांव सगळ्या कातकार समाजाच्या भुरग्यांक आनी तशेंच तेंच्या आवय बापायक सांगूंक सोदता जे आयज त्या भुरग्यान एक नांव दवरलेलें आसा। तशेंच तुमची धाकटी भुरगीं आहा तांकां सगळ्यांक तुमी स्कुलान घालची। तुमकां कसलेय बारीकान बारीक कितें तुमकां गरज आसा जाल्यार हांव तुमच्या वांगडा सदांच आसतलो। तुमी केन्नाच अशें म्हणचें न्हू कितें आमच्या भुरग्यांक आमी शिकोवंक जावचें ना म्हणून। तुम्ही तुमच्या भुरग्यांक शिकया, तुमकां म्हाजो सपोर्ट सदांच आसता। धारबांदोड्या म्हणजे शिरोड्याच्या निरंकाल दाबा जो कातकरी समाज जो आसा हो काही वर्सांनी म्हणजे 2-2, 3-3 वर्सांनी तो स्थलांतरीत जाता। म्हणजे एका जाग्याच्यान दुसऱ्या जाग्यार वचप, दुसऱ्या जाग्याच्यान तिसऱ्या जाग्यार वचप उदरनिर्वाहा खातीर। म्हणून कितें कदाचित तेंचे शिक्षण जे आसा हें एकाच शाळेन जायना आणि खंय पयस गेल्ल्या कारणां खातीर ते शाळेची अनुपलब्ध आसता किंवा दुसऱ्या राज्यान गेल्ल्या कारणां खातीर ते शिक्षण पूर्ण करपाक शकना। पण तेच जर आमी आयज ह्या कातकरी समाजाच्या म्हणजे विरनोड्या पठाराचेर जो आमचो पेडण्याचो कातकरी समाज जो आसा तेंचे पळयले जाल्यार कितलीशीच वर्सां तेंचे वास्तव्य हांगासर आसा, पण आज पर्यंत तेंचो भुरगो जो आसा हो SSC पर्यंत पावूंक नासलो। पण आयज गणेश पवार एक आमच्या खातीर सगळ्यां खातीर एक आदर्श आसा। अथक परिस्थितीचेर तेणी मात केली, खूप कष्ट केले, खूप जिद्दीन तो फुडें गेलो आणि येणाऱ्या परिस्थितीक तोंड दिलें आणि तोंडाचेर तेणी सामकी साखर दवरलेल्या भशेन एक गोड क्षण आयज आमकां सगळ्यांक तेणी पळोवपाक दिला। आमी सदैव आमी परिस्थितीक ब्लेम करता, म्हणजे परिस्थिती ना म्हणून आपण ते करपाक शकना, पण आयज गणेशान आमकां दाखोवन दिलें की परिस्थिती ही कारणीभूत आसना। परिस्थिती मनशाक घडयना आणि परिस्थिती मनशाक बिगडयना, मनीसूच परिस्थिती घडयता आणि मनीसूच परिस्थिती बिगडयता। त्याच्या खातीर मनान जर जिद्द आसत जाल्यार आपण कितेंय करपाक शकता।